मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. अधिक महिना चालू आहे. त्याला पुरुषोत्तम मास, धुंदा मास, अधिक महिना अशी वेगवेगळी नावं. पण तो विष्णूचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सगळ्या देवळांमधनं सगळीकडनं वेगवेगळे कार्यक्रम त्या सबंध महिन्यात केले जातात. आणि अनेक लोक म्हणजे या महिन्यामध्ये नवीन लग्न झालेल्या जावई आणि मुलगी यांना नारायण आणि लक्ष्मी अशी जोडी समजून त्यांना दान वगैरे द्यायचं असतं. तो सगळा वेगळा विषय आहे. पण कृष्ण भक्ती, विष्णूची भक्ती करणं, त्यासाठी हा महिना फार प्रसिद्ध आहे. अधिक म्हणजे या काळामध्ये दान, धर्म, स्नान अशी अनेक पुण्यकर्म आपण ज्यावेळी करतो त्याचं जास्तीत जास्त फळ मिळतं अशी एक धारणा आहे आणि असं सांगितलेलं आहे. गीतेतला एक श्लोक मुद्दा मला आज घ्यावासा वाटतो की अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्नसंभवा यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समाप्ता असा तो श्लोक आहे. तर याचा अर्थ कृष्णाशी संबंधित हा असा आहे. सगळं अन्न आणि धान्य ह्याच्यावर सगळे प्राणी जगतात. वेगवेगळे प्राणी वनस्पती आणि अन्न याच्यावर जगतात. त्या वनस्पती आणि अन्न कुठून निर्माण होतं? तर पर्जन्यात. पाऊस पडला तरच हे सगळं होतं. आपल्याला माहिती आहे की पाऊस नाही पडला तर काय परिस्थिती होते? दुष्काळी परिस्थिती होते सगळीकडे. त्यामुळे पाऊस पडला पाहिजे. आणि पाऊस पाडणं किंवा श्रीकृष्ण हा जर मुख्य देव आहे विष्णू, तर त्याचे सगळे अवयव म्हणजे इतर देवता आहेत अशी कल्पना केली. इंद्र, वरुण, चंद्र, सूर्य हे सगळे त्याचे कारभारी नेमतात ना, तसे ते नेमलेले आहे की जे हे अन्न निर्माण करणं, पृथ्वीवरच्या लोकांचं रक्षण करणं, पृथ्वीवरच्या सर्व लोकांना चांगल्या प्रकारे अन्नधान्य देणं, असं हे सगळं या देवता करत असतात. आणि या देवता म्हणजे विष्णूचे सर्व अवयव असं म्हटलं. हे प्रभुपाद स्वामींच्या भगवद्गीतेवरच्या विवेचनात मी वाचलं. तर श्रीकृष्णाची किंवा विष्णूची पूजा केल्यानंतर त्यावेळी इतर देवतांची पूजा करायची गरज नाही. कारण विष्णूमध्ये ते विष्णूचे अवयव आहे. आपण आंघोळ करतो ते आपल्या सर्व शरीराच्या आंघोळ आपोआप होते. हात वेगळा धुवा, पाय वेगळा धुवा असं नाही करावं लागत ना तसं. तर त्यामुळे मग तो विष्णू प्रसन्न होतो. तो प्रसन्न झाल्यानंतर पाऊस पडतो. आता तो प्रसन्न कधी होईल? तर यज्ञ, वेदांनी त्याच्यासाठी यज्ञ करायला सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ. त्यातला एक जपयज्ञसुद्धा आहे ना, तो पण एक यज्ञ आहे. तर अशा प्रकारे वेदांनी यज्ञांचं महत्त्व सांगितलं. यज्ञ केल्यानंतर विष्णू प्रसन्न होतो. आणि आपण ज्यावेळी केलेल्या अन्नाचा भोग नैवेद्य विष्णूला दाखवतो आणि नंतर ते अन्न आपण ग्रहण करतो, त्यावेळी आपली सर्व पापं नष्ट होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं. इथे प्रभुपाद स्वामींनी एक दृष्टांत दिला आहे की साथीचे रोग ज्यावेळी पसरतात त्यावेळी लस टोचून घेतली जाते. ती टोचून घेतल्यानंतर कसं ती घेणाऱ्यांना कुठलेही रोग तिथे घेणाऱ्यांना होत नाही ती लस टोचून घेतल्यानंतर. म्हणून आपण लस घेतो. कोरोना काळ तर आपण 2-3 वेळा घेतले. तर तसं हे अन्न कृष्ण भावना मिश्रित असा शब्द वापरला गेला. कृष्ण भावना भारित म्हणजे कृष्णाला नैवेद्य दाखवल्यानंतर जे अन्न आपण खातो आहोत ते अन्न आपल्याला या लसीप्रमाणे काम करतं. आपल्याला उत्तम आरोग्य देतं, आपल्याला जगवतं, आपल्याला मानसिक शांतता देतं आणि आपली जी काही पापकर्म आपल्यातनं घडलेली असतात त्या पापकर्मांचा ते अन्न नाश करतं. म्हणून इथे आता आपल्याला आपण नेहमी म्हणतो बघा, पूर्वींच्या काही घरांमध्ये सगळीकडे नैवेद्य दाखवले जायचे. आता एक प्रथा खूपच कमी झाली. मी दाखवते, पण आता ज्यांच्या घरी रीत होती त्या लोकांनी सुद्धा आता नैवेद्य दाखवणं वगैरे बंद केलं. मग मनात विचार येतो की त्यामुळे हे रोगराई वाढत असेल का? सांगता येणार नाही. म्हणजे मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पण जे गीतेत सांगितलं आहे ते मी बोलू शकते की कृष्णाला अर्पण केलेलं अन्न नैवेद्य म्हणून आपण भक्षण करतो त्यावेळी आपल्याला खूप फायदा होतो त्याचा. त्यामुळे या साध्या गोष्टी खऱ्या म्हणजे असतात घरामध्ये करण्याच्या. पण आपण त्या करत नाही. आणि कृष्णाचं कसं होतं? कृष्ण भक्त कसा असतो? तिच्या भक्तीत त्याच्या ठाई तुम्ही लीन व्हायला पाहिजे. कृष्ण म्हणजे कुठलंही कर्म, आता
एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की कृष्णासाठी केलेलं कुठलंही कर्म म्हणजे भक्ती. तर कुठलं? तर नाम घेतलं, पूजेसाठी फुलं आणली, पूजा केली, हे झालं, पोथी वाचणं, त्यानंतर अगदी स्वयंपाकाची तयारी करणं, कृष्णासाठी नैवेद्यासाठी स्वयंपाक तयार करणं किंवा त्याला हवी आहे म्हणून एखादी वस्तू आणण्यासाठी बाजारात जाणं, ही सुद्धा कृष्ण सेवा आहे, कृष्णाची सेवा आहे. आणि पर्यायाने ती सेवा या सर्व देवतांची सुद्धा आहे, कारण ते सर्व कृष्णाचं अंग आहे. त्यामुळे कृष्णाची सेवा करत राहणं, भक्ती करत राहणं हे कलियुगामध्ये खूप श्रेष्ठ काम आहे आणि ते करत राहायला पाहिजे. तरच कलियुगातल्या वाईट प्रवृत्तीपासून माणसाचं रक्षण. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेच सांगितलं की कलियुग घोर कलियुग असतं, त्याच्यामध्ये दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट लोक वाढत असतात आणि यामुळे किमान आपल्याला तरी त्याचा त्रास होत नाही. आपले गुरु आपलं रक्षण करतच असतात, त्याचप्रमाणे या देवता श्रीकृष्ण आपलं रक्षण करत असतात. तर हे नैवेद्याचं एक मला इथे खूप महत्त्वाचा हा श्लोक वाटला, म्हणून आज मी हा तुम्हाला सांगितलं. आणि मग काय करत राहायला हवं की या काळामध्ये अधिक मासामध्ये तर विशेषतः यज्ञ वगैरे करायला हवे, त्याप्रमाणे ते केले जातात. जपयज्ञ असतात, प्रवचन असतात, कीर्तन असतात आणि लोक हॉल घेऊन, म्हणजे मला तर कळलं की एका बाईने हॉल घेतला होता आणि तिथे 33 जोडप्यांना विष्णू आणि लक्ष्मी असं समजून 33 जोडप्यांना त्यांनी जेवण दिलं. तर ही सेवा आहे, कृष्ण भक्ती आहे. तर अशी भक्ती जर आपण कलियुगात करत राहिलो, नेहमी करत राहायला हवं. पण अधिकस्य अधिकम फलम, तर अधिक महिन्यात जर ही भक्ती केली गेली लोकांकडनं तर त्याचा फायदा होतो असं दिसतंय. आणि लोक नेम करतात वेगवेगळे, देवळात जाणं असतं, आरतीला जाणं असतं, प्रवचनिकाला जाणं असतं, काकड आरती असतात, काय काय वेगवेगळे प्रकार असतात की जे देवाच्या भक्तीशी संबंधित असतात. आणि विष्णू भक्ती, कृष्ण भक्ती, आणि कृष्ण आणि विष्णू एकच. त्यामुळे आज मला असं वाटलं की अधिक महिन्याच्या निमित्तानं आणि थोडंसं इथे नैवेद्याला पण आपलं हे झालं. आमच्या घरी जो नैवेद्य दाखवला जायचा माझ्या लहानपणी, माझ्या घरी मी दाखवते त्यावेळी मी श्री महाराज आणि सर्व देवांना नैवेद्यम समर्पयामी म्हणते. पण तिकडे असं होतं की भवानी शंकर सीतादेवी, महाविष्णू तुळसादेवी आणि सर्व देवांना नैवेद्यम समर्पयामी पूर्वी एकदा मी उल्लेख केला होता माझ्या व्हिडिओमध्ये, पण आज पुन्हा सांगितलं. तर या सर्व देवतांना आपण नैवेद्य देतो, वैश्वदेव करतो आपण, वैश्वदेव म्हणजे आपण अग्नीला समर्पण करतो. ही सगळी जी म्हणजे एका अर्थाने पंचमहाभूत जी आहे ती या देवतांच्या अधीन आहे, श्रीकृष्णाच्या अधीन. इंद्र पाऊस पाडतो, आता इंद्राने ज्यावेळी श्रीकृष्णाने करंगळीवर पर्वत धरला गोवर्धन, पाऊस ज्यावेळी इंद्राने ठरला अति पाऊस पाडायचं, त्याच्या हातात आहे ना ते. त्यामुळे या सगळ्या देवतांना श्रीकृष्णाला संतुष्ट करणं हे, आणि त्याच्यातनं त्या संतुष्ट जर राहिल्या तर मानवाचं त्याच्यामध्ये खूप कल्याण. असं इथे गीता, लोक म्हणतात की गीतेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. खरंच उत्तर मिळतं असं, म्हणजे मला तरी असं वाटतं की कुठलेही पान मी उघडते हल्ली आणि वाचते ते पान. आणि म्हणजे आज मला हे उघडलं काल परवा, त्यामुळे या विषयावर बोलावंसं वाटलं मला. पुढल्या गुरुवारी कदाचित एखादा वेगळाच विषय असू शकतो. तर ही कृष्ण भावना, कृष्ण भक्ती जी आहे, एरवीसुद्धा आपण म्हणतो बघा, ज्या कृष्णाने भगवद्गीता सांगितली तीच गीता आपण का वाचू नये ना अधिक महिन्यात, अजून पुण्य मिळेल आपल्याला असं. तर इथे आता मी थांबते, पुढच्या वेळी पुन्हा भेटेल. तोपर्यंत